प्रश्न पहिला आहे, अलीकडेच कोणत्या राज्यात कॅम्फेरिया अल्बा नावाच्या आल्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागला आहे? ऑप्शन ए आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी आहे सिक्कीम, ऑप्शन सी आहे महाराष्ट्र आणि ऑप्शन डी आहे त्रिपुरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश. प्रश्न दुसरा, दुबईत जेबेल अली फ्री झोनमध्ये भारतीय MSME उत्पादन निर्यातीसाठी कोणत्या सुविधेचे बांधकाम केले जात आहे? ऑप्शन आहे इंडोमार्ट, ऑप्शन बी आहे भारत मार्ट, ऑप्शन सी आहे मेक इन इंडिया हब आणि ऑप्शन डी आहे महामार्ट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारत मार्ट. प्रश्न तिसरा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी अलीकडेच कोणत्या शहरात मीडियम कॅलिबर ॲम्युनिशन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले? ऑप्शन ए आहे पुणे, ऑप्शन बी आहे नाशिक, ऑप्शन सी आहे नागपूर आणि ऑप्शन डी आहे मुंबई. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नागपूर. 2026 मध्ये भारतात कोणत्या देशातील सफरचंदावरील आयात शुल्क 25% पर्यंत कमी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे? ऑप्शन ए आहे अमेरिका, ऑप्शन बी आहे न्यूझीलंड, ऑप्शन सी आहे ऑस्ट्रेलिया आणि ऑप्शन डी आहे चीन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी न्यूझीलंड. प्रश्न 5वा, पश्चिम बंगाल आरोग्य प्रणाली सुधारणा कार्यक्रमासाठी जागतिक बँकेने किती दशलक्ष डॉलर्स कर्ज मंजूर केले आहे? ऑप्शन ए आहे 150 दशलक्ष, ऑप्शन बी आहे 200 दशलक्ष, ऑप्शन सी आहे 286 दशलक्ष आणि ऑप्शन डी आहे 500 दशलक्ष. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 286 दशलक्ष. प्रश्न 6वा, पॅक्स सिलिका हा अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पुढाकार कोणत्या देश क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए अवकाश संशोधन, ऑप्शन बी सेमीकंडक्टर आणि AI सप्लाय चेन, ऑप्शन सी सागरी सुरक्षा आणि ऑप्शन डी आहे सौर ऊर्जा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सेमीकंडक्टर आणि AI सप्लाय चेन. प्रश्न 7वा, विजय हजारे ट्रॉफी 2025-26चे विजेतेपदक पहिल्यांदाच कोणी पटकावले? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे तमिळनाडू, ऑप्शन सी आहे विदर्भ आणि ऑप्शन डी आहे सौराष्ट्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विदर्भ. प्रश्न 8वा, 17 ते 19 फेब्रुवारी 2026 दरम्यान मुंबई क्लायमेट वीक 2026 आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम कोणत्या विषयावर केंद्रित आहे? ऑप्शन ए आहे कार्बन क्रेडिट, ऑप्शन बी आहे हवामान कृती आणि बालकांचे हक्क, ऑप्शन ई आहे वाहनांचे प्रमोशन आणि ऑप्शन डी आहे प्लास्टिक बंदी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी हवामान कृती आणि बालकांचे हक्क. प्रश्न 9वा आहे, कोणत्या देशाच्या उपग्रहाने नुकताच जगातील सर्वात मोठा हिमनग A23A वितरणाच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे शोधले? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी रशिया. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चीन. प्रश्न 10वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेचे MD आणि COE म्हणून संदीप बक्षी यांची 2028 पर्यंत पुनर्नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए आहे HDFC बँक, ऑप्शन बी आहे ICICI बँक, ऑप्शन सी आहे ॲक्सिस बँक आणि ऑप्शन डी आहे कोटक महिंद्रा बँक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी ICICI बँक. मित्रांनो, अशाच नवीन लेटेस्ट GK क्वेश्चनसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, म्हणजेच तुम्हाला रोज नवीन व्हिडिओ मिळतील.